मागण्या ह्या आहेत की महापारेषण आणि महावितरणची जी भरती आहे ती विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर झाली पाहिजे, ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी अतिशय महत्त्वाची आहे की महापारेषणच्या ज्या आलेल्या वेगवेगळ्या 8 पदांच्या भरत्या होत्या ती जी भरती रद्द झालेली आहे ती सुद्धा जे काही रिकॅल्क्युलेशन करायचे ते रिकॅल्क्युलेशन करून लवकरात लवकर ही भरती भरली गेली पाहिजे, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर गेटची जी सक्ती महावितरणने केलेली आहे ती सुद्धा रद्द झाली पाहिजे। त्यानंतर अतिशय महत्त्वाचं आयटीआयच्या विद्यार्थ्यांना जी कंत्राटी भरती त्या ठिकाणी लावलेली आहे ती कंत्राटी भरती न भरता ही कायमस्वरूपी विद्यार्थ्यांना पदावर रुजून घेतलं पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे। आणि विशेष म्हणजे हे जे काही पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येनं नाही म्हणलं तरी 3-3.5 हजार विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 2 वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी तयार झालेले आहेत। सरकार आणि जे काही अधिकारी असतील या सगळ्या प्रक्रियेमधले हे पाहत असतील विद्यार्थ्यांमध्ये असणारा जो आक्रोश आहे, विद्यार्थ्यांमध्ये असणारा जो असंतोष आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात हे आंदोलन आहे। तर आमच्यावरचा अन्याय बंद करा आणि ज्या वेगवेगळ्या पदांच्या भरत्या काढलेल्या आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आणि आचारसंहितेच्या अगोदर भरल्या गेल्याच पाहिजे, हीच आमची या ठिकाणी खरोखर मागणी आहे। काय सांगू नका तुला माझी लायकी काय। महापारेषणने 2023 पासून वारंवार आम्हाला तारखा देत आहे। 1 वर्ष पूर्ण झाले महापारेषण परीक्षा जाहिरात निघून, महापारेषणची जाहिरात निघून 1 वर्ष पूर्ण झाले तरीही हे सरकार, माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। माननीय श्री या ठिकाणी मी महापारेषणची परीक्षा रद्द झालेली आहे। आमच्या सिनियर टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, टेक्निशियन 3 परीक्षा घेऊन सुद्धा हे सरकार आमच्या परीक्षा रद्द करत आहे। आणि मी या सरकारला विनंती करतो की या ठिकाणी आम्ही जी दिलेल्या परीक्षा त्याचा तरी रिझल्ट लावावा। हे सरकार आमच्यावर अन्याय करत आहे आणि आम्ही या ठिकाणी भाकरीला सुद्धा माग झालो आहे, चहा पाण्या नाश्त्याला सुद्धा माग झालो आहे। 1.5 लाख हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे। परीक्षा घेऊन हे सरकार आमच्यावर अन्याय करत आहे। तर या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की महापारेषणची परीक्षा तुम्ही परीक्षा घेऊन ही परीक्षा आमच्या रद्द करत आहात, तर या परीक्षाचा फटका आम्हाला बसलेला आहे। मी या ठिकाणी प्रकृती मुलांनी माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा या ठिकाणी मी माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आमच्या परीक्षा लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा।